नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा अद्भुत व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत की ज्यांनी अनेकांचे संसार फुलविताना कित्येकांच्या जमिनीतील पाणी शोधून अनेकांच्या संसारामध्ये पाण्याचे फवारे निर्माण केले. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व कराड तालुक्यातील 20 किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं ऐतिहासिक असं वडगाव हवेली गाव आणि ह्या गावातील सन्माननीय पांडुरंगजी जगन्नाथ साळुंखे साहेब यांची आज आपण सदिच्छा भेट घेणार आहोत. सन्माननीय साळुंखे साहेब नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला साळुंखे साहेब मी पहिला प्रश्न विचारतो की आपल्यामध्ये अशा प्रकारचे जे गुण आहेत की ज्यांच्यामुळे तुम्ही अनेकांच्या संसारामध्ये पाण्याचे फवारे फुलवले, अनेकांच्या शेतीमध्ये पाणी दाखवलं, नेमका हा काय चमत्कार आहे? मला लोकांच्या शेतामध्ये गेल्यानंतर किंवा मला शेतीतलं असं वाईट फिरलं बर की मला दिवस म्हणजे माझ्या पायातनं काय येते द्या ते माझ्या ह्याला जाते त्या त्याच्यावर मी पाणी सांगतो. म्हणजे ज्याच्या शेतामध्ये तुम्ही उभं राहता त्याच्या तिथून तुमच्या उभ्या राहिल्यापासून शरीरामध्ये वेदना निर्माण होतात. वेदना निर्माण होते तेव्हा तुम्ही साध्य करता साध्य. की इथे पाणी आहे, इथे पाणी आहे. यामध्ये कोणाची कसलीही फसवणूक होत नाही. ह्याची कुठलीही फसवणूक होणारच नाही, होतच नाही. म्हणजे चमत्कारापैकी दैवी शक्ती ही मोठं या ठिकाणी तुमचं श्रेय आहे. हां हां, मोठं हे श्रेय. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की एखाद्याच्या शेतामध्ये आपण जेव्हा पाणी बघायला जाता तेव्हा नेमकं कोणत्या आधारे आपण तिथं पाणी सांगता? मी पाणी सांगतो. मला जर शेतामध्ये उभा राहायला म्हणजे शेतामध्ये उभा गेलो तर मला ऊर्जा निर्माण झाली तर मी पाणी सांगतो, नाही ऊर्जा निर्माण झाली तर सांगत नाही. या निमित्तानं थोडंसं तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की उभ्या महाराष्ट्रामध्ये आपलं भ्रमण झालेलं आहे, उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण फिरलात, अशा किती कुटुंबांना तुम्ही जमिनीतील गुप्तधन अनमोल असं हे पाणी शोधून दिलंय? जवळजवळ माणसांना म्हणजे 15,000 कुटुंबांना जमिनीत पाण्याचं धन हे मी शोधून दिले. माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की जमिनीच्या पोटामध्ये किती खोलीपर्यंत साधारणतः तुम्ही पाणी आहे किंवा नाही अशा पद्धतीचं लोकांना सांगू शकता? जमिनीत पाण्याचं खोलीमधून 3700 फूट खोलीमधून पाणी आहे ते मी सांगतो. म्हणजे साधारणतः 3700 700 फुटापर्यंत, 700 फुटापर्यंत. तर मंडळी, ज्या पद्धतीनं साळुंखे साहेबांनी सांगितलं की मी 3700 फुटापर्यंत जमिनीच्या पोटातलं पाणी दाखवतो, आपल्या भारत सरकारनं त्यांना एक असं मेडल दिलेलं आहे की ज्या मेडलची आणि त्यांच्या कार्याची नोंद गिनीज बुक ऑफमध्ये झालेली आहे. अशी ही 3700 फूट खोलीपर्यंत पाणी दाखवणारं हे एका डोळ्यानं अपंग असणारं असं हे व्यक्तिमत्व की ज्यांचा उभ्या महाराष्ट्राला गर्व आहे. आपल्याविषयी अनेक प्रकारच्या माहिती गोळा केल्यानंतर आमच्या सर्वांच्या निदर्शनास असं येत आहे की आपण सरळ वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अनेकांचे बिघडलेले संसार असतील, घरांची विस्कटलेली घडी असेल, किंबहुना दिशाहीन झालेलं समाजामधलं चित्र असेल, अशा सगळ्या गोष्टींचा मेळ घालून आपण त्याही प्रश्नांची सोडवणूक करता. हे कसं काय शक्य होतं? दैवी शक्तीच्या आधारे अंतर्मनातून हा प्रश्न मी सोडवतो. आपल्याविषयीचा अजून एक गमतीदार असा किस्सा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सुद्धा सांगावासा वाटेल की साळुंखे साहेब हे इयत्ता पहिलीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती कोण माध्यमिक शालांत परीक्षा पास झाला, कोण वरिष्ठ माध्यमिक शालांत परीक्षा पास झाला म्हणून दाखला सोडण्याचं कारण असते. परंतु एक हास्यास्पद किंवा आपल्या सर्वांना एक चमत्कारिक गोष्ट सांगावी लागेल की साळुंखे साहेबांचा हा शाळा सोडण्याचा दाखला आहे की पांडुरंग जगन्नाथ साळुंखे वडगाव हवेलीच्या प्राथमिक शाळेतला हा दाखला शाळा सोडण्याचं कारण सांगून जातोय
की पाणी जमिनीतलं पाहण्यासाठी दूरदूरचे लोक घेऊन जात आहेत. म्हणून इयत्ता पहिलीपासून अशा या सद्ग्रस्तांनी शाळेला रामराम दिलेला आहे. प्रत्यक्ष आपण हा शाळा सोडण्याचा दाखला बघू शकता. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय साळुंखे साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा माझा नमस्कार. विविध रंगातून जेव्हा आपल्याविषयीची माहिती काही गोळा केल्यानंतर आपल्याकडे पाहिल्यानंतर खरंच या ठिकाणी वाटतं की जन्मताच अपंग असणारं हे व्यक्तिमत्व, की आपण या ठिकाणी उलट्या भोबल्याचा आपल्याला एक डोळा आहे, किंबहुना एका डोळ्यानं आपल्याला दिसत नाही. आपल्या पायांची अपंगता पाहिली तर आपल्यामध्ये असणारं हे परमेश्वराने दिलेलं गुण आहे. केवळ या गुणांच्या आधारे तुम्ही जनमानसामध्ये आपली प्रतिमा निर्माण केली. आणि असे असता आपण परमेश्वराचे आभार मानता का? मानतो. की ज्या निर्मात्यानं तुम्हाला निर्माण केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे का? आहे. म्हणजे परमेश्वराबरोबरच तुम्ही आईवडिलांना सुद्धा गुरुस्थानी मानता, बरोबर? मानतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तुमच्याशी हितगुज केल्याबद्दल पुन्हा एकदा आभारी. वेळ येईल तेव्हा आपली सदिच्छा भेट घेऊ. धन्यवाद साळुंखे साहेब. आपणा सर्वांना असं हे व्यक्तिमत्व भेटल्यानंतर आनंदच वाटला असेल की ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या अपंगत्वावर मात करून उभ्या महाराष्ट्राला मन, मनगट आणि मेंदूच्या जोरावर आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी इतिहास निर्माण करू शकतो, असं हे व्यक्तिमत्व आदरणीय साळुंखे साहेब